पहिलाच बॉल बॅकफुटला जात काय पंच केलाय अक्षरशः नेत्रदीपक फटका खेळलाय सुनीलने पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या चौकार पाहायला मिळेल पंकज आहे माफी असावी थँक्यू डीजे बॅकफुटला जात चांगला खेळला आहे आणि इथेही धावा येतील पंकज दुसरा धावेचा कॉल रनआउटचा चान्स इथे मात्र फेकी केली गेली आहे 2 धावा पंकज सर ती पॅन्ट तुम्ही वारंवार वर करू नका आता पॅन्ट खाली घ्यायची आहे थँक्यू थांबायचा 1 मिनिट थांब बॉल टाकू नका पॅन्ट खाली घ्या सर ओके थँक्यू चला सुरू करायचंय यावेळेला फटका चांगला आहे फिल्डर आहे तिथे रनआउटचा चान्स हो 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 इथे खरं तर कॉल मिस कॉल झाला आणि विकेट येऊ शकली असती खरं तर बाल बचावले असं म्हणण्यास हरकत नाहीये कारण फेकी तशा पद्धतीने झाली नाही तर आजच्या दिवसामध्ये एकही चेंडू न खेळता धावबाद व्हावं लागलं असतं कॅप्टन जाकीर शेख यांना धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा 6 वाईटचा इशारा वाईट एक्स्ट्रा समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने आणि पंकज यांच्या बॅट मधून हा आसमानी टोला सिक्सर 6 धावा थँक्यू आणि खरं तर पुन्हा एक वेळ ऑन साइडला चांगला खेळला आहे फिल्डर आहेत तिथे खरं तर आमच्या राणाजींचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय त्यांचंही स्वागत इथे सुद्धा बॉल हवेत आहे परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन आदळेल धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा बिनबाद एक वेगवान आणि पहिल्याच बॉल पासून आक्रमक सुरुवात झाली आहे टीम विजय 11 संघाची यावेळेला हवेत हो 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 आणि मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतेय कॅप्टन आज जाकीर शेख मात्र कोणती मोठी खेळी साकारू शकली नाहीये पहिल्याच बॉलवरती सिंगल आली होती त्यानंतर मात्र या बॉलवरती पहिल्याच बॉल या ओव्हरच्या सुरुवातीला विकेट पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती 15 धावा या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली कॅप्टन
जाकीर शेख आज मात्र सस्त्यात बाद झाल्यात. सीताराम आले बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल, हो 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 हो, पहिल्याच बॉल वरती बॉल अक्षरशः पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल प्लस 6 धावा, एकूण 7 धावा जोडल्या जातील. पहिल्याच बॉलवरती सीताराम आले आणि खरं तर या फलंदाजांवरती आज नजरा असणार आहेत. ज्या ज्या वेळेला बॅटिंगसाठी आलेत ना त्या त्या वेळेला बॅटिंग अव्वल दर्जाची केली आहे सीताराम यांनी. हॅलो, एकदम छानदान असं पंकज भाऊंच्याकडून एक अरे उचलून मारलेला चेंडू आणि कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, मॅच ड्रॉप. पुढचा बॉल घेऊन येत आहे ते पंकज आणि उचलून मारलेला फटका आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने सुंदर असा क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. पाचरा आहे आपला शेवटी. एकशे 50 विकेट त्यांच्या कंप्लीट झालेल्या आहेत ICC मध्ये. बघूया आता पुढच्या ओव्हरमध्ये त्यांना 2च विकेटची गरज आहे आणि ते त्यांचं पंकज जितू पाटील.
बॉलरचं नाव जितू भाऊ. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज जितू पाटील आणि हा मारलेला लेग साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि गुड फिल्डिंग. एक धाव. मला नाव माहित नाही तशी रंगळले असताना संगीत खुर्ची सारखी चौका मारल्यावर. जितू भाऊ दुसरा बॉल घेऊन येत आहे ते आपल्या पहिली ओव्हरचा. लक्ष्मी केमिकल के एंड से. बॅटमनचं नाव काय त्यांचं या लेफ्टी लेफ्टी बॅटमनचं नाव सीताराम भाऊ आवडे. उत्कृष्ट असे बॅटमन. खेळ कुछ रुकावट के लिए रुक गया है. कृपया टाइमपास करू नका कारण वेळ खूप कमी आहे. टाइम इम्पॉर्टंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वेळेचं भान ठेवा. पुढील संघांच्या मॅचा बाकी आहेत. डिंग ब्रेक. जितू दादा बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. जितू भाऊ सज्ज आणि हा मारलेला फटका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक. नो रन. चार बॉल जितू उंचे झालेले आहेत. पाचवा बॉल घेऊन येत आहेत ते जितू भाऊ लक्ष्मी केमिकल के एंड से. अंपायर डिसिजन राहील. दोन बॉल नमा भाऊ चाल दे ना खेळ. तू काही टेन्शन नको लिहू ना. हो हो. आणि उचलून मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. एक रन. धाव संख्या झाली ती 37. नाही नाही यार त्याकडे देऊन दे माझ्यापाशी. ओव्हर उद्या तेव्हाच सांगा स्कोर. जाऊ दे डायरेक्ट विषय. मिस करावनी मला एलर्जी झाली. आणि मारला लेग साइडच्या दिशेने. ये बीएसएनएल रायझामी का चौकार. केमॅक्झिंग इंडिया. सुंदर असा मारलेला लेग साइडच्या दिशेने फुलटाच बॉलचा फटका आणि 4 धावा. जितू दादा बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि हा टाक उचलून मारलेला फटका आणि बॉल हवेत. बघूया कॅच ड्रॉप. ओ दुसरी धाव कंप्लीट. जितू भाऊ आणि मारलेला चेंडू आणि हा चालला लेग साइडच्या आणि एक धाव कंप्लीट. ओव्हर सांगा 3 ओव्हर 44 धाव संख्या. एक गडी बाद.
चौथी ओव्हर घेऊन येत आहेत ते संजय काटे. बॅटमन तयार. उचलून मारलेला फटका आणि ये 6. BSNL छक्का. केमेक्झिंग इंडिया. आणि पहिल्याच बॉलला 6 धावा. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 6 धावा. दुसरा सुद्धा उचलून मारलेला फटका आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. ये BSNL चौका. केमेक्झिंग इंडिया. जमस काय संजय दादा यांना उत्कृष्ट असे मारलेले 2 फटके. पुढच्या बॉलसाठी सज्ज. आणि उचलून मारलेला हवेत चेंडू सरळ बाउंड्रीच्या दिशेने आणि ड्रॉप. ये कॅच ड्रॉप और 4 धावा. बहुत आक्रामक रूप में बैट्समैन. धुरंधर अशी बॅटिंग करतायत ते बॅट्समन आपल्या टीमसाठी. आणि उचलून मारलेला ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी 1 धाव पूर्ण. चौथी ओव्हर टाकत आहे ते आपल्या टीमसाठी संजय पाटील. टाकलेला चेंडू आणि मारलेला हा लेग साइडच्या दिशेने सुंदर असा फटका. बघूया किती धाव निघतात ते आणि 1 धाव पूर्ण. आणि चौथी ओव्हर. आणि हा मारलेला लेग साइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू 1 धाव पूर्ण झालेला आहे. आणि थोडंसं मिस फिल्डिंग झालं होतं आणि हा सीधा बॉल विकेट किपरकडे. धावसंख्या झाली आहे ती 4 ओव्हर 61 धावसंख्या. चांगलं असं फलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत ते दोघं बॅट्समन आपल्या टीमसाठी. 4 ओव्हर 61 धावसंख्या.
6 over 85 रन. सेकंड वर. गुड रनिंग. कॅच ड्रॉप. गुड रनिंग. 2 रन. Saharan. Good. स्कोर 99. बॉलर सचिन सोनवणे. नितीन सोनवणे. अरे आले कॉमेंट एडिटर आता. शंभर धावा धावफलकावरती आजच्या दिवसातली सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे टीम विजय 11 संघाने. आणि बघा खरं तर आता इथून जर पाहिलं तर आणखी 3 बॉल शेष आहे. 101 101 धावसंख्या धावफलकावरती झाली आहे.
सीताराम स्ट्रायकिंगला. चला चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. वेळ अधिक झालाय या इनिंगसाठी, त्यामुळे वेळ वाचवा. खोलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. गौतम पाहायला मिळतील, बॉलला परत करता आहे, रनआउटचा चान्स आणि इथे धावबाद. चला नवीन फलंदाज लवकर यायचा आहे, चला पळा लवकर, लवकर या सर, चला पटपट. भरत आलाय आता बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पायावरचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव जोडली जाईल. शेवटचा बॉल असणार आहे इनिंगचा. नक्कीच जर पाहिलं तर शेवटचा बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 103, 103 धावा. विजय मास्टर्स 11 आपण तयार राहायचं आहे. 103, 103 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल, चला लवकर टाकायचा आहे शेवटचा बॉल, वेळ वाचवा. यानंतर आणखी 2 सामने घ्यायचे आहेत. सिंगल धाव, सिंगल धावेच्या मदतीने इथे इनिंगची होईल समाप्ती. पहिल्या 8 ओव्हरच्या या इनिंग मध्ये धावसंख्या बनवलंय 104 धावा आणि 105 धावांचं लक्ष ठेवलंय. चला लवकर लवकर फिल्डिंग आपण लावायची आहे. टीम विजय मास्टर्स 11 फिल्डिंग लावा लगेच, वेळ वाचवा, आपल्यास विनंती आहे. आणि आपला 12th मॅन इकडे आहे.
सी परिवाराच्या माध्यमातून मागच्या वर्षापासून ज्या अगदी उपक्रमाला सुरुवात झाली आणि आज या दुसऱ्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होते आहे. संपूर्ण ही स्पर्धा जी असणार आहे ती लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून लाईव्ह आहे. संपूर्ण स्पर्धा जी आहे लाईव्ह व्हिजन या ठिकाणी प्रक्षेपित करते आहे. कुडापाचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, विकेट येऊ शकते आणि कॅच ड्रॉप झालाय. खरं तर सोपा झेल होता. या पद्धतीने कॅचेस तुम्हाला पकडावे लागणार आहेत. सोपा झेल ते जर पाहिलं तर विकेट येऊ शकली असती, परंतु मात्र सरळ बॉल वेध घेतोय शरीराचा. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. 105 धावांचं लक्ष ठेवलंय. 105 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते आपल्याला टीम महाजन हिटर्स संघ. चला 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 लवकर लवकर आपण थोडंसं लवकर तयार व्हायचंय. वेळ वाचवा. निर्धारित वेळामध्ये तुम्हाला ओव्हर्स टाकायचे आहेत. एवढ्याला बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत तिथे. वर गेलाय, दूर नाहीये. विकेट मैदानाच्या आतमध्ये. सीताराम बॉलच्या खाली. यावेळेला नाही करणार चुकी आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम महाजन हिटर संघाला. थँक्यू डीजे. चला नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि नवीन फलंदाज सुद्धा आल्यात. नितीन कुलकर्णी. इथे जर पाहिलं तर बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक टप्पा इंटू द रोप चौकार. थँक्यू. अगदी चौकाराने सुरुवात होते आहे या ओव्हरची. 105 धावेंचं लक्ष ठेवलंय टीम महाजन हिटर संघासमोर आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीन कुलकर्णी, एन के. बॉलिंग साठी आणि स्ट्रायकिंगला आहेत आता अंकित. आणि अचूक टप्प्यावरचा मारा या ठिकाणी होतोय. नितीन कुलकर्णी यांच्या गोलंदाजीमध्ये अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. आई बॉल समोर खेळलाय. तिथे फिल्डर आहे डीप मध्ये आणि कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना बघा अनेक नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खरं तर एका बाजूला जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस लीग स्टेजेसचे सामने आहेत आणि सर्व लीग स्टेजेसचे जे सामने आहेत ना ते खरं तर प्रत्येक टीमला वाटून दिलेत आणि प्रत्येक संघ चढाओढीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये कोणते संघ आपल्याला मिळतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. दुसरं ओव्हर प्रगतीपथाला. यावेळेला मात्र समोर टायमिंग प्रॉपर आहे आणि इथे डोक्यावरून बॉल एक टप्पा उसरी खात जातोय. लॉंग ऑन मिडल लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. खरं तर गौतम ज्या ज्या वेळेला बॅटिंग साठी आलेत याच पद्धतीने बॅटिंग केली आहे गौतमने. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. खरं तर एक्स्ट्रा जोडला जाईल.
धावसंख्या धावफलकावरती 16 धाव्यांवरती 16. आणि यानंतर आणखी 2 सामने आपल्याला घ्यायचे आहेत, तेवढे वेळ वाचवा. अपील आहे आणि बॅटची कळा. गौतम महाजनचा खेळ. या अगोदरच्या बॉलवरती चौकाराला प्रहार झाला, परंतु आता मात्र पलटवार केला एनकेने आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम महाजन हिटर संघाला. थँक यू डीजे. नितीन सोनवणे आले बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी नितीनच्या समोर टाकली गेली आहे. शार्प जर पाहिला तर ज्या पद्धतीने बाउन्सर पेश केला, शिट्टी वाजत गेला कानाजवळून हा बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. ओव्हरची समाप्ती. थँक्यू डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 2 गडी बाद. सुरुवात झाली होती गौतम महाजनच्या बॅटिंगने आणि ती समाप्त खेळली गेली त्याच ओव्हरमध्ये. एनकेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट सोडली जाईल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवातीला भरत पाहायला मिळतील आणि भरत करत असताना या ओव्हरची सुरुवात. तिसरा ओव्हर. 105 धाव्यांचं मोठं लक्ष. खरं तर लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला धावा कराव्या लागणार आहे. त्या पद्धतीने धावांसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन बॉल चांगला केलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. बॉल पर्यंत अगदी वेगाने पोहोचतील. पटकाही चांगला होता आणि फेकी त्यापेक्षाही सर्वोत्तम पाहायला मिळाली आहे. खरं तर प्रेक्षको, अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर आणखी 2 सामने. एक मोठा सामना यानंतर मुक्ताई इंडियन्स, मुक्ताई नगर त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर कृषी भूषण संघ पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ समान ताकदीचे आहे. यानंतरचा होणारा सामना डॉट बॉल चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. 17 धाव्यांवरती धावसंख्या स्थिरावली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बराचसा हा स्लाइटली ओव्हर पिच बॉल होता, परंतु फिल्डर आहे तिथे आणि डोक्यावरून एक टप्पा उसळी खास जातोय सरळ साइड स्क्रीनला धडकत. आलाय चौकार. इथे जर पाहिलं तर फिल्डर आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट सुद्धा लागलाय. रन आणखी घेतल्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र पोहोचतील सुखरूपपणे. धावसंख्या धावफलकावरती 22-22. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला 2 चेंडू शेष या तिसऱ्या ओव्हरचे पाहायला मिळतील. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. बॉल हवेत आहे, परंतु आता मात्र इथे फिल्डिंग चांगली केली गेली आहे. परंतु बघूयात नक्कीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भरत पुन्हा एक वेळ बॉलिंग साठी तयार. चला वेळ वाचवा. हो 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 हो, यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम महाजन हिटर संघाला. आणखी एक मोठा गडी बाद.
बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील नितीन पाटील. नाही नाही बॅटिंग बॅटिंग ओ माफी असावी. बॉलिंग बॉलर बॅटिंग साठी आल्यात पंकज पाटील. खरं तर पंकज पाटील बॉलिंग साठी आहेत आणि बॅटिंग ही खूप चांगली केली. सलामीला बॅटिंग करत असताना सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. पाटील लावणी आहे. पंकजचा पहिलाच बॉल हवेत आहे आणि खरं तर मात्र हो कॅच. जाकीर शेख आज मात्र कर्णधाराने धाव केली आणि खरं तर पॉइंट कव्हर वरून ज्या क्षेत्रामध्ये कॅच होऊ शकत नाही त्या क्षेत्रात धाव करत कॅच पकडला गेलाय आणि सर्वोत्तम कॅच आजच्या दिवसात पकडला जाईल. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. चला संजय आल्यात बॅटिंग साठी. नवीन फलंदाज संजय पाहायला मिळतील. चला चला सामना खेळता ठेवायचा आहे. संजय पाहायला मिळतील बॅटिंग साठी. शॉर्ट बॉल चांगला केलाय फटका. तेवढ्या चांगल्या पद्धतीने अगदी सहजतेने धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 25 25 धावा. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते आणि कॅच पकडल्या जाईल. आणखी एक वेळ एक भरत बॉलच्या खाली नाही करणार यावेळेला चुकी नाही. धक्का क्रमांक लागतोय 5वा टीम महाजन हिटर संघाला. प्रफुल्ल आलेत. प्रफुल्ल नावनी संजय काटे बॅटिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. आणि खरं तर पहिलाच बॉल आणि रनआउटचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा. समोर खेळलाय त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. कॅप्टन स्वतः कर्णधार बॉलिंग साठी पाहायला मिळतात आपल्याला. जाकीर शेख. स्ट्राईकला प्रशांत आहे ना. स्ट्रायकिंगला आपल्याला प्रशांत पाहायला मिळतील.
जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या 27 धावा 27. यावेळेला फटका चांगला खेळलाय. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते, परंतु मात्र बॉल बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल करत असताना बॉल जातोय. एक टप्पा इंटू द रोप, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावांसाठी. पुन्हा एक वेळ समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय आणि इथे जर पाहिलं तर थँक्यू. 2 बॉल 2 चौकार आल्यात. 35 धावसंख्या धावफलकावरती होते. 21 बॉल 70 ची गरज. इथे मात्र पुन्हा एक वेळ बॉल फिरलाय. हो 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 हो, आणि खरं तर चौकार सुद्धा पाहायला मिळेल. 3 बॉल 3 लागोपाठ चौकार, चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 3 बॉल 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 बॉल 66 धावा करायच्यात, परंतु आता मात्र गती बघा, गतीने मिस केलंय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला हा चेंडू आणि डॉट बॉल येत असताना त्या 3 बॉल 3 चौकारांच्या हॅट्रिक नंतर डॉट बॉल पेश करता आहेत जाकीर शेख. 19 बॉल 66 धावा करायच्यात. गुडप्याचा बॉल पुल करत असताना विकेट येऊ शकते आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. या विकेटने फिनिश करतील या ओव्हरला. आणि खरं तर 3 चौकार जरूर आले, त्यानंतर काय फिनिश केलं या ओव्हरला. या चौकाराने 18 बॉल आणि 66 धावेंची गरज. बॉलिंग साठी आहेत पंकज पाटील. पंकज पाटील आहेत. पहिलाच बॉल जर पाहिला तर इथे ऑन साइडला खेळून काढलाय. 3 फिल्डर बॉलच्या पाठीमागे आहेत. खरं तर 5ही फिल्डर गोळा झाले होते, परंतु मात्र तिथे बॉल वेळीच परत केला गेलाय. सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 40. 17 बॉल 65 धावा करायच्यात. 17 बॉल मध्ये 65 धाव्यांची गरज. चला वेळ वाचवा, लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. इथे धावा जोडल्या जातील. 2 धावा पाहायला मिळतात. 15 बॉल आणि 63 ची गरज. 15 बॉल आणि 63 करायच्यात. 15 बॉल 63 धाव्यांची गरज. पुन्हा एक वेळ पंकज तयार. गौरवचा हा बॉल जर पाहिला तर गौरवने पुन्हा प्रयत्न केला डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन मोठा फटका खेळण्याचा. तो लाईन बघा पंकज पाटील यांची ज्या पद्धतीने त्यांनी टाकली आहेत. समोर टाकलेला बॉल होता आणि बॉलची लाईन आणि गती तेवढ्या चांगल्या पद्धतीने ठेवली या बॉलवरती, त्यामुळे निर्धाव चेंडू.
सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु नकार वेळीच देत असताना मॅच मध्ये 13 बॉल आणि 62 धावा करायच्यात. 13 बॉल 62 धावेंची गरज. पुढचे 12 बॉल आणि 61 धावा करायच्यात. 12 बॉल मध्ये 61 धावेंची गरज. चला लवकर लवकर आपण सामना खेळता ठेवायचे. पुढचे 12 बॉल लवकर टाकायच्यात. वेळ वाचवा. बॉलिंग साठी नामदेव आले. पहिला बॉल अचूक टप्प्यावरचा मारा आणि डॉट बॉलने सुरुवात. नाही आता करायचे आहेत पुढचे 11 बॉल आणि 61. 11 बॉल मध्ये 61 धावेंची गरज. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. विकेट येऊ शकते. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विकेट. धक्का क्रमांक तर इथे 10 बॉल 61 करायचे आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये 7 गडी बाद झाल्यात. 7 गडी बाद आणि श्रीकृष्ण आलेत आता बॅटिंग साठी. साई कृष्ण पाहायला मिळतील. 10 बॉल 61. साई कृष्ण ॲग्रो जितू भाऊ. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती आक्रमण. 4 धावा जोडले जातील. षटकार पाहायला मिळत आहे. 6 धावा आहेत. 9 बॉल 55 धावेंची गरज. 9 मध्ये करायच्यात 55. डॉट बॉल. चला लवकर लवकर आपण सामना खेळता ठेवायचा आहे. 8 बॉल मध्ये 55 ची गरज. वाईटचा इशारा. वाईट बॉल. आणखी एक धाव जोडली जाईल. 8 बॉल 54 करायच्यात. हो पहिला जर पाहिलं तर इथे रिव्हर्सिवचा फटका सजवण्याचा प्रयत्न झालाय परंतु मात्र बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध आणि लेग बाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. 7 बॉल 53 ची गरज. एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर इथे आता 7 बॉल आणि 52 धावा करायच्यात. 7 बॉल 52 धावेंची गरज. खटोप्याचा बॉल शॉर्ट अंबोल करत असताना गॅप मध्ये आहे. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवल्या जातील. काय एफर्ट्स पाहायला मिळतात फिल्डिंग मध्ये. खरं तर या छोट्या छोट्या एफर्ट्स मुळेच संघ आणखी पुढे जाईल. तर ओव्हरची समाप्ती. पुढचे 6 बॉल आणि 50 धावा करायच्यात. मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चला लवकर लवकर पुढचे 6 बॉल टाकायचे. लवकर लवकर आपण
बॉलिंग वरती यायचंय. चला वेळ वाचवा. यावेळेला जर पाहिला फिल्डर आहे तिथे खरं तर रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट आहे आणि डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळेल. शुभम आहे तिथे आणि शुभमचा अक्षरशः जर पाहिला तर डायरेक्ट हिट रॉकेट आर्म थ्रो आणि धावबाजीच्या रूपामध्ये आणखी धक्का क्रमांक 8 लागतोय टीम महाजन हिटर संघाला. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या 6 धावा जोडल्या जातील. खरं तर या बॅटिंगची आवश्यकता सलामीच्या काही ओव्हर्स मध्ये होती. खूप दूरवर गेला हा सामना. 4 बॉल 44 धावा करायच्या आहेत. आता मात्र विकेट होऊ शकते आणि खरं तर जाकीर शेख नाही करणार चुकी आणि इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 9 लागतोय टीम महाजन हिटर संघाला. चला फलंदाजाने लवकर दाखल व्हायचंय. चला लवकर वेळ वाचवा. 61 धावा 61. खरं तर 3 बॉल आणि 44 धावा करायच्यात. 3 बॉल 44 करायच्यात. 3 बॉल 44 धाव्यांची गरज. शेवटची विकेट असणार आहे. वाह काय फटका आहे. अक्षरशः नटराजनच्या पोज मध्ये आल्यात पण एक फटका तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळलाय. सिंगल धाव जोडले जाईल. 2 बॉल 43 धाव्यांची गरज. 2 बॉल मध्ये करायच्या 43 43. तर शेवटचा बॉल आणि 42 धाव्यांची गरज. तर हा सामना इथेच नक्की जिंकलाय टीम विजय मास्टर्स 11 संघाने. बघूया तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तर ऑल आउट झाली आहे टीम